सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 111 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुनने तन्वीला कुणालच्या घरून हात, तोंड आणि डोळे बांधून एका रूममध्ये नेलं. इकडे कुणाल खूप टेन्शनमध्ये असतो आणि अर्जुनने कुणालला फोन करून सांगितलं की ती सुखरूप आहे आणि माझ्यासोबत आहे. आता पुढे तन्वी अजूनही रागात ओरडून म्हणत होती, कोण आहे? सोडा मला. हे बघा, याचे परिणाम चांगले होणार नाहीत. मी तुला सोडणार नाही. आणि ते दोघेही एका आलिशान हॉटेलच्या 4थ्या फ्लोअरवर आलिशान रूममध्ये होते. आणि ते 2 करडे डोळे आणि ती ब्लॅक कार तशीच त्या हॉटेलच्या खाली उभी होती, तन्वीवर नजर ठेवून. मग पुन्हा फोन करून तिची अपडेट दिली आणि अर्जुन तिच्याकडे पाहून हसत मनात म्हणतो, वा रे माझी बिनशेपटाची वाघीण. कोणीतरी आपल्याला उचलून आणलं आहे असं कळल्यावर दुसरी एखादी मुलगी असती तर रडत बसली असती, भीक मागितली असती सुटकेची. पण ही तर उलट धमक्याच देते. पण मजा येते तिला असं फडफड करताना पाहून. माझं लव्ह बर्ड्स फारच डॅशिंग आहे. पिंजऱ्यात आहे तरी चोच मारते. पण काय करू, वेळ फार कमी आहे माझ्याकडे. नाहीतर ही जी मज्जा मी सकाळपर्यंत बघत बसलो असतो. आणि आता काय व्हायचं ते होऊ दे. शेवटी पंगा तर घेतलाच आहे. आता माझी स्वीट वाघीण माझ्यासोबत जे करेल ते करेल. मला ते फेस करावंच लागेल. तिने आता मला उभा नाही तर आडवा फाडून खाऊ दे, कच्चा खाऊ दे, नाहीतर फ्राय करून खाऊ दे. मी तयार आहे. त्या रूममध्ये सगळीकडे रेड आणि व्हाईट रंगाचे हार्ट शेप बलून पसरले होते आणि त्यातून वाट काढत तो तिच्याजवळ आला. तिच्या डोळ्यांना पट्टी होती, हात बांधले होते. फक्त त्यानं तोंड सोडलं होतं. ती फक्त कानोसा घेत होती की नक्की काय चाललं आहे, कोण आहे. ती आता आरडाओरडा करत नव्हती, कारण मघाशी रूममध्ये आल्या आल्या तिला त्या ओळखीच्या रूम फ्रेशनरचा आणि ज्या किडनॅपरने खांद्यावर घेतलं होतं त्याच्या परफ्यूमचा वास आला होता. गाडीतही तोच सुवास तिनं अनुभवला होता, ओळखीचा आणि हवाहवासा. ती खूप हुशार होती, चाणाक्ष. अर्जुन सरांच्याही वरचढ म्हणा ना. मग त्यानं तिची गंमत करण्यासाठी एक फूल घेऊन तिच्या मानेवरून, छातीवरून, चुनरी बाजूला करत तिच्या पोटावरून फिरवलं. तसं तसं ती शरीर आकसून आत घेत होती आणि तिच्या शरीरात आगीच्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली. आणि ती चिडून म्हणाली, कोण आहे? सोडा मला. काय फालतूपणा चालला आहे? हे बघ, याचे परिणाम चांगले होणार नाहीत. मी तुला सोडणार नाही. आणि तो मनात म्हणाला, नकोच सोडू जाणे मन. मला तर तेच बघायचं आहे आज की तू मला काय पनिशमेंट करतेस. आज सगळ्या परिणामांना सामोरं जायचं आहे मला. ती म्हणाली, मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. तो मनात म्हणाला, आधीच तुझ्या नजरेत कैद असणाऱ्या तुझ्या नवऱ्याला तू आणखीन काय कैद करणार. मी तुझा गुलाम झालो आहे. आता या जेलमधून जन्मभर सुटावंसं वाटत नाही. 1 नाही, 7 नाही तर 1000 जन्म. असं मनात म्हणत आता त्यानं गुलाब फेकून दिलं आणि तोंडाने तिच्या फ्लॅट बेलीवर एक किस केली. आणि ती खूप शहारली आणि म्हणाली, जवळ येऊ नको. यू रास्कल, डोंट टच मी. आणि त्यानं तिच्या लेहंग्याच्या नाडीची एक गाठ सोडली तशी ती तचकून मागे सरकली. मग त्याने तिच्या उघड्या हातावरून अलगद हळूवार बोटं फिरवली. त्याची बोटं चालत चालत तिच्या पाठीवरून, मानेवरून फिरत होती. तसंच एक बोट तिच्या लाल ओठांवरून फिरत खाली खाली आलं आणि छातीवर टेकवलं आणि ती मागे सरकली तशी बेडवर उतानी पडली. आणि अर्जुन तिच्या शेजारी डोक्याखाली हात ठेवून झोपला आणि तिच्या बेंबीवर किस केला. आणि ती चटकन उठण्याचा प्रयत्न करत होती, पण बांधलेल्या हातामुळे तिला उठता येईना. आणि ती आता अंदाजा घेत होती त्या किडनॅपरचा. तरी ती म्हणाली, हू आर यू? हिंमत असेल तर पुढे ये. आणि आता अर्जुन सरांनी हिंमत दाखवायचं ठरवलं आणि अर्जुनने तिच्या हाताची रस्सी खोलली आणि तिने तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. तसं तिच्या डोळ्यांवर अचानक लाईट पडली आणि तिने पुन्हा एक हात आडवा लावून डोळे घट्ट मिटून घेतले. इतका वेळ तिचे डोळे बंद होते, त्यामुळे तो तीव्र प्रकाश तिच्या डोळ्यांना सहन होत नव्हता. मग तिने हळूहळू तिचे डोळे उघडले आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिचे डोळे मोठे झाले. हे काय आणि हे कोणी केलं? तिची नजर समोर असलेल्या डेकोरेशनवर गेली. सगळ्या रूमभर लायटिंग केली होती. त्यात मेणबत्त्याही लावल्या होत्या. लाल गुलाबाची फुलं आणि बुके जागोजागी ठेवले होते. आता तिची नजर फिरून जरा खाली आली तर अर्जुन त्याच्या हातात रेड गुलाब घेऊन मान खाली घालून गुडघ्यावर बसला होता. त्यानंही तन्वीला लाल ड्रेसमधल्या मॅचिंग रेड सूट घातला होता. आता दोघेही रेड, गुलाबही रेड, रूमचे पडदेही रेड, बेडशीट रेड, पिलो कवर आणि ब्लँकेटही रेडच आणि रूमभर रेड हार्ट शेप बलून.
आज प्रेमाचा दिवस आणि प्रेमाचा रंग रेड. आणि तन्वी तर त्याला पाहून शॉकच झाली आणि म्हणाली, अर्जुन तू म्हणजे तू मला उचलून आणलंस? आणि त्यानं हळूच मानवर केली. तर त्याच्या नेहमीच्या जालिम धारदार नजरेत आज फक्त प्रेम दिसत होतं, अपार प्रेम. आणि ती म्हणाली, अर्जुन तू असं का केलंस ते आधी मला सांग. आता ती वाघीण आधी जाब विचारणार आणि मग पुढचं सगळं. कारण त्याची बायको इतर बायकांसारखी साधारण नव्हतीच. नवऱ्याने कितीही चुका केल्या तरी एका गिफ्ट देणं आणि अशा सरप्राईजनं विरघळून लगेच त्याच्या मिठीत शिरणारी, त्याला माफ करणारी ती अजिबात नव्हती. ती आधी जशास तसं उत्तर देते, एक चांगला धडा शिकवते, मग भरभरून लाडाने प्रेम करते. आणि तो लाडीक आवाजात म्हणाला, तनू बेबी घे ना रोज, माझा स्टॅच्यू होईल ना आता, खूप वेळ झालं मी असाच उभा आहे. आणि ती हाताची घडी घालून चिडून म्हणाली, आधी तू मला सांग तू असं का केलंस, तुला माहीत आहे ना. आणि त्यानं तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाला, यस आय नो, तुझ्या भावाचं लग्न आहे, आज मेहंदी आहे, उद्या हळदी आहे, काल संगीत होतं आणि परवा लग्न आहे, मग रिसेप्शन, ब्ला ब्ला ब्ला. बघ सगळं पाठ करून झालं माझं, तू इतक्या वेळा बोललीस की पाठच करून टाकलं. आणि ती म्हणाली, व्हेरी फनी, तरीही तू मला असं उचलून आणलं. अरे कुणाल किती काळजी करत असेल, मी नाही दिसली तर, आणि मी हरवली यापेक्षा तुझ्या भीतीने तो जास्त घाबरून गेला असेल तो, की तुला उत्तर काय द्यायचं. त्याचं लग्न आहे अर्जुन. तनू मी फोन केला आहे त्याला, सो जस्ट रिलॅक्स. अर्जुन असं तू कसं बोलू शकतोस, तुला काही कळत नाही का, मुद्दाम कळून घ्यायचं नाही. आणि तू कधी आलास, कसा आलास, कुठून आलास, तुला कुणीच कसं पाहिलं नाही, मला तर काहीच कळत नाही. आणि अर्जुन म्हणाला, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट बेबी, अगं आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, आणि मला तुला विश करायचं होतं म्हणून मग मी, आणि तू मला चॅलेंज दिलं होतं ना, आणि मीही तुला चॅलेंज दिलं होतं की तुला उचलून आणीन, बघ आणली की नाही उचलून. अर्जुन कॉलर टाईट करत म्हणाला. आणि तन्वी टाळ्या वाजवत म्हणाली, वा वा वा, म्हणजे म्हणून तू असं गुंडासारखा किडनॅप केलंस मला. माझी तिथं किती गरज आहे, आज मेहंदी आहे रे यायची, तिथं कोण लक्ष ठेवणार. अर्जुन तू हे अजिबात ठीक नाही केलंस. आतापर्यंत अर्जुन सर सगळं गुड बॉयसारखे गुपचूप ऐकून घेत होते. आणि तो म्हणाला, तनू आता रात्र आहे ग, आणि काय काम असतं रात्री, म्हणून मग इथे असली काय आणि तिथे असली काय. आणि ती म्हणाली, म्हणून तू असं करशील. तो म्हणाला, मग काय करू, तू ऐकतच नव्हतीस. ओ माय गॉड, ती डोकं पकडून बेडवर बसली. अर्जुन सिरियसली तू असं वागू शकतोस, अनबिलिव्हेबल. ती त्याला खूप बोलत होती आणि अर्जुन सर अपराध्यासारखे ऐकत होते. आणि ती म्हणाली, अर्जुन गिव्ह मी युअर फोन, मला तुझा फोन दे. का, आता काय करतेस तू, मी कुणाला फोन केला आहे. तू कुणाला फोन केला असला तरी माझा आवाज ऐकल्याशिवाय त्याला चैन पडणार नाही, आणि त्याआधी मी पोलिसांना फोन करणार आहे. व्हॉट, तो तर चक्रावलाच. तनू तू आता असं करणार, अगं मी नवरा आहे तुझा, आणि तू मला पोलिसांच्या हवाली करणार. तन्वी म्हणाली, नवरा असला तरी किडनॅपर आहेस. अशा किती केसेस दाखवू तुला, नवऱ्यानं बायकोला त्रास दिलेल्या. इथं साधं तोंड उचलून बोललं, हात उचलला तरी गुन्हा आहे. तू तर सरळ मला माझ्या माहेरातून किडनॅप केलंस. आणि प्रत्येक गुन्ह्यासाठी शिक्षा असते, मग तुलाही शिक्षा झाली पाहिजे. आता अर्जुन सरांच्या डोक्यात चिट्ट्या वाजल्या. हे तर खरं होतं, कोणाला त्याच्या मर्जीशिवाय हात नाही लावायचा. पण बायको आहेस यार तू माझी, मी तुला असं उचलून आणू शकतो. धिस इज माय राईट, माझा हक्क आहे तो. ते आपण पोलिसांनाच विचारू. तन्वी म्हणाली की किडनॅपिंग, बायकोचं किडनॅपिंग हा नवऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. ते कोणत्या कायद्यात बसतं. अँड व्हॉट अबाउट माय राईट, अँड व्हॉट अबाउट माय हार्ट. अर्जुन तू आलास का लग्नाच्या इव्हेंटमध्ये. अच्छा, म्हणून चिडले आहेस का तू. अगं मला नाही आवडत असले फंक्शन. आणि ती म्हणाली, मग मलाही आवडत नाही तू असं मला उचलून आणलेलं. मला काय वाटत असेल, तू माझ्यासोबत तिथं नसताना सगळ्यांनी विचारायचं की नवरा कुठे आहे, मग मी काय सांगायचं की तो त्याच्या युगोमध्ये एकटाच बसला आहे. दिवसा काम आहे, आय अंडरस्टँड, बट नाईटचं फंक्शन तू अटेंड करू शकत नाही का. तन्वी आता नर्वस होऊन बोलत होती. आता अशा नाजूक वेळी बायकोनं नाक दाबल्यावर भल्या भल्यांची तोंड उघडतात. मग अर्जुन सर तर की झाडकी पत्ती. मग तिने त्याच्याकडून फोन घेतला. तनू ऐक ना, असं नको ना करू प्लीज, अगं न्यूज होईल की, बदनामी होईल, असा विचार तू आधी नाही केला अर्जुन. आणि तिने कुणालला फोन लावला. तसा तो म्हणाला, हॅलो तन्वी, अगो कशी आहेस तू. एम ओके कुणाल, डोंट वरी. आणि कुणाल घाबरून तिला शांततेचा सल्ला देत म्हणाला, तनू त्याला काही जास्त बोलू नकोस हा, तो खूप विचित्र आहे, त्याला काय करायचं ते करू दे. आणि तन्वी रागात म्हणाली, असं कसं करू दे, त्याला आता बघतेच मी. आणि तिने फोन ठेवला.
तिचा आवाज ऐकून कुणालचा जीव भांड्यात पडला आणि तिने पोलिसांना फोन नाही केला म्हणून अर्जुनचा सुद्धा जीव भांड्यात पडला. आणि ती म्हणाली, आता मीच तुला शिक्षा देणार, तू माझा गुन्हेगार आहेस. मग तो दोन्ही हात पसरून फिल्मी स्टाईलने म्हणाला, येस डिअर, आज तू हवी ती शिक्षा दे आणि हवं ते कर माझ्यासोबत. आय एम रेडी फॉर एव्हरीथिंग. आणि मग पुन्हा गुलाब हातात घेऊन म्हणाला, बेबी हॅपी व्हॅलेंटाईन डे तनू. आणि ती रागात म्हणाली, नो, मला नाही घ्यायचं तुझं फूल, मला इथून जाऊ दे. असं म्हणून ती बाहेर जायला निघाली. तसं त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि जोरात जवळ ओढून घेतली आणि कडक धारदार आवाजात तिच्यावर नजर रोखून म्हणाला, नो, डोंट डू लाईक धिस. तनू, तू असं नाही करू शकत. आता कुठेच नाही जाऊ शकत तू इथं माझ्या मर्जीने आलीस आणि माझ्या मर्जीशिवाय नाही जाऊ शकत. तुला जे काही करायचं आहे माझ्यासोबत ते आज आत्ता इथेच करायचंस. तो असा अंतिम इशारा देत म्हणाला आणि तिची पावले आपोआप थांबली. हा तिच्या नवऱ्याचा हुकूम होता आणि मोडला तर काय परिणाम होतील हे तिला चांगलंच माहीत होतं. आणि तो तिच्या जवळ येऊन मिठी मारत म्हणाला, आज काय आहे माहीत आहे ना? आज आहे प्रेमाचा दिवस, आपला दिवस जो वर्षातून एकदाच येतो. आणि या दिवशी मी माझ्या लवपासून दूर कसं राहू? आणि आज ना भाऊबीज आहे ना रक्षाबंधन, त्यामुळे भावाचे विचार डोक्यातून पटकन काढायचे. गॉट इट? आज फक्त माझा दिवस आहे, त्यामुळे फक्त माझा विचार करायचा. आता या रूममध्ये फक्त तू आणि मी, जस्ट ओनली यू अँड मी अँड अवर लव. आता ती थोडी वरमली त्याची ती कडक आवाजातली भाषा ऐकून. शेवटी तो नवरा होता तिचा, होल अँड सोल तिचा मालक. आणि ती खालच्या आवाजात पण नाराजीच्या सुरात म्हणाली, पण अर्जुन, असं उचलून. आणि त्यानं तिच्या तोंडावर बोट ठेवलं. तुला म्हणालो होतो ना की तुला उचलून आणीन, म्हणून आणली. आणि तुला बोलवून तू आली असतीस का? नाही ना. अरे पण हे सगळं तू कसं केलंस? आता तन्वी मॅडम हे विसरत होत्या की त्यांच्यासाठी त्यांचा क्रेझी नवरा अमेरिकेतून रातोरात आला होता. त्यांनी पापणी उघडायच्या आत. मग हे काम तर काहीच नाही, नुसतं चिलटासारखं होतं अर्जुन सरांसाठी. अतुल म्हणाला होता, सब्र का फल मिठा होता आहे. पण अर्जुन सरांना सब्र असतो का कधी? आज तिचे पिरियड्स संपले होते. आज व्हॅलेंटाईन डे सारखा चांगला कुठला मुहूर्त असू शकतो का अर्जुन सरांचा विरह दूर करण्यासाठी? मग ती म्हणाली, अर्जुन, आपण हे नंतर केलं असतं ना. आणि आज काय फक्त मेसेजवर समाधान मानायचं होतं का मी? तो म्हणाला. आणि त्यात तो तुझा असा हॉट ब्युटिफुल फोटो पाठवला होता. तरीही तुला असं वाटतं की मी स्वतःला रोखून धरावं? नो वे. आणि तुझा फोटो पाहूनच मी ठरवलं या सरप्राईजचं. कारण तू तर ऑलरेडी रेडी होतीस. मग तो तिची कंबर दाबत तिच्या रेशमी मऊ केसात तोंड घालून म्हणाला, आज मला काही करायचं ते करू देतो नू, डोंट स्टॉप मी. आज मी बेभान होऊन तुला प्रेम करणार आहे. तशी तन्वी शहारली. एक गोड कळ तिच्या अंगात आली. तिचे डोळे लाजेने भरून गेले. मग ती काहीच बोलत नव्हती. आणि त्याने पुन्हा तिच्यासमोर तसंच गुडघ्यावर बसून तिच्यासमोर फूल धरलं आणि म्हणाला, हॅपी व्हॅलेंटाईन डे माय स्वीट हार्ट. तिनं लाजून ते फूल घेतलं आणि त्याच्याकडे पाठ उभा करून उभा राहिली. मग तिचा हात पकडून त्यानं केककडे इशारा केला, तर केकसुद्धा रेड. मग त्यांनी केक कापला. तिनं त्याला केक भरवायला हातात घेतला. तसं त्यानं तो केक तिच्या हाताला धरून तिच्या तोंडात घातला. बोटाची क्रीम तिच्या ओठांना लावली आणि तिचा हात टिशूनं पुसला. पण हे सगळं चाललं होतं तिच्या डोळ्यात डोळे घालूनच. तीही पापणी पाडत नव्हती. आणि आता अर्जुनने तिच्या ओठांवरची क्रीम खायला सुरुवात केली. अलगद त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि सगळी क्रीम खाता खाता तो तिचे ओठ खाऊ लागला. ती अजूनही शांतच होती. बहुतेक आज तन्वीने सरेंडर केलं होतं स्वतःला नवऱ्यासमोर, म्हणून त्याला काय करायचं ते करू देत होती. त्यानं तिच्या हेअरस्टाईलमध्ये लावलेली आर्टिफिशियल फ्लावर काढून केस मोकळे सोडले आणि म्हणाला, आय लव्ह यू तनू, आय लव्ह यू सो मच. आज तू खूप सुंदर दिसतेस. आज ना तुला खाऊन टाकावं असं वाटतंय मला. असं म्हणून त्याने तिच्या पोटावरची चुनरी बाजूला सारून तिथं बाईट केलं. तेही इतक्या जोरात आणि आवेगाने की कधीही उफ न करणारी तन्वी ओरडली, आऊच अर्जुन, जरा हळू ना. बहुतेक ती अजून रेडी नव्हती. नाहीतर त्या बेभान अवस्थेत त्यानं काहीही केलं तरी कमीच वाटायचं असं तिला. आणि तो तिच्या गळ्यातील ज्वेलरी काढत म्हणाला, तनू, आजही मला हा हटके टास्क करावा लागणार बहुतेक, बट आय लव्ह इट. असं म्हणत तिची मान त्या हेवी ज्वेलरीतून सोडवत तिथंही बाईट केला. आणि तिनं लाजून डोळे मिटून मान दुसऱ्या बाजूला वळवली. मग बांगड्या, कमरबंद, एअरिंग सगळं काढून झालं. आणि तो तिच्या कानात म्हणाला, तुला माझ्यासोबत डान्स करायची इच्छा होती ना, चल तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि त्यानं म्युझिक लावलं. मेरे हात में तेरा हात हो,
सारी जन्नते मेरे साथ हो. त्यानं तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढून घेतलं. तिने तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवला, दुसरा हात हातात दिला आणि दोघांनीही डोळ्यात डोळे घालून गाण्याच्या तालावर मंद मंद डान्स करायला सुरुवात केली. मग तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि तशीच हळूहळू डान्स करत होती. आजचं त्याचं सरप्राईज खरंच खूप छान होतं, पण अजूनही तन्वी मॅडम पूर्ण मनाने इथं नाहीत असंच वाटत होतं. ती तयार होतच नव्हती, तोच सगळं करत होता. बहुतेक तिला हे आवडलं नव्हतं. नाराज झाली होती का किडनॅपची भीती बसली होती मनात, काय माहीत. तिचं शरीर त्याच्या स्पर्शानं उत्तेजित होत होतं, पण मन खुलत नव्हतं. शरीर पेटायचं आणि लगेच विझून जायचं, आणि मन खुलल्याशिवाय रोमॅन्स कसा फुलणार. का अर्जुन सरांची प्रत्येक गोष्टीतली दादागिरी तिला आवडली नव्हती. कुणालचं लग्न, सगळ्या जबाबदाऱ्या आणि अर्जुनचा वेडेपणा. तो तर 24 तास तिचाच विचार करत होता, पण तिच्या डोक्यात दुसरेच विचार होते. आणि अर्जुन सरांच्या हे लक्षात येणार नाही असं होणारच नाही. आता त्यानं तिला गालावर किस केला, मग दुसऱ्या गालावर किस केला आणि मग तिच्या ओठांवर ओठ टेकवले. मग त्यानं तिच्या त्या चोलीतून दिसणाऱ्या आणि त्याला कितीतरी वेळ झालं खुणावणाऱ्या तिच्या छातीवर नजर फेकली. तसा तिच्या पोटात गोळा आला आणि मोठा खड्डा पडला पोटात. आणि तो तिला म्हणाला, तनू, हे तुझे लाल ओठ, हे टपोरे कातील डोळे, ही सेक्सी फिगर, हा सगळा साज शृंगार कोणासाठी आहे सांग ना? फक्त माझ्यासाठी ना? तनू, आय लव्ह यू. आज मला तुझ्यात बुडून जावं असं वाटतंय. मला घे ना तुझ्या जवळ, खूप जवळ, आणि मला बुडवून टाक तुझ्या अथांग खोल प्रेमात. मला आज तुझ्या त्या मादक डोळ्यात हरवून जायचं आहे. तुझ्या गुलाबी ओठातला मधुरस पिऊन टाकायचा आहे. आणि त्यानं त्याचं रेड कलरचं ब्लेझर काढून टाकलं. आता तो रेड शर्टमध्ये खूप खूप हँडसम, हॉट दिसत होता, जणू टपोरं गुलाबाचं फूल. दाट काळे पण काहीसे कुरळे केस, टपोरे मोठे आणि रागावल्यावर आणखीन जास्त मोठे होणारे डोळे. त्याची ती दाढी त्याला शोभून दिसत होती आणि त्याचे लालसर ओठ. त्या ओठांनी तर दिवाणी बनवलं होतं तिला, कारण सगळ्या रोमॅन्सचं श्रेय त्यांनाच जातं. आता त्याच्या शर्टची वरची 2 बटणे उघडी होती. त्यातून त्याची जिमने कामावलेली पिळदार शरीरयष्टी स्पष्ट दिसत होती. त्याची गोरी त्वचा असलेलं शरीर लाल शर्टमधून खुलून दिसत होतं. आणि लाल ड्रेसमधली तन्वी, तिचं तर काय बोलावं, अगदी तोडीस तोड होते दोघे. त्याच्या त्या दिवाणगीला तिचं हे आजचं इतकं सुंदर दिसणंच जबाबदार होतं. तिने त्याला फोटो पाठवून चूक केली असं तिला वाटत होतं. त्यानं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं, पण ती म्हणावा तसा प्रतिसाद देईना. आणि तिला अनशी अनरोमॅन्टिक पाहून तो म्हणाला, व्हॉट हॅपन तनू, आज कसलंच कोऑपरेट करणार नाहीस का तू? अर्जुन, मी काय करू, पण मला खरंच कसं तरी वाटतं रे. तनू, सांग ना काय होतंय प्लीज. माझं हे सरप्राईज तुला आवडलं नाही का? अगं, मी हे सगळं आपल्यासाठी केलं. जर तूच अशी खुश नसशील तर मग सगळं व्यर्थ आहे. पण तू खुश आहेस ना? ती मान खाली घालून म्हणाली. ओ कमॉन तनू, मी एकटा खुश होऊन काय फायदा? आनंद तर तुलाही व्हायला हवा ना? आफ्टर ऑल हे सगळं आपल्या दोघांसाठी आहे. मला तू पूर्ण मनानं इथे हवी आहेस, जशी नेहमी माझ्यासोबत असताना असतेस तशी. पण अजूनही ती शांत होती. आणि आता त्यांचा व्हॅलेंटाईन डे स्पॉईल होणार असं वाटून तो तिला म्हणाला, ओके, आय एम सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी, चुकलं माझं, चल आपण झोपूया. आणि ती अपराधी वाटून म्हणली, अर्जुन ऐक ना. इट्स ओके तनू, मला झोप येते. तिने पुन्हा त्याचा हात पकडला. आज तिला त्याला नाराज करायचा नव्हता, पण काय करणार हे तिच्याही हातात नव्हतं. आणि आता तोही ऐकत नव्हता. तन्वी झोप, उद्या तुला तुझ्या भावाच्या लग्नात खूप कामं आहेत. नवऱ्याचं काय, तो रोज आहेच की. त्याची इच्छा पूर्ण झाली काय न झाली काय, कोणाला काय फरक पडतो. आणि असे व्हॅलेंटाईन डे दर आठवड्याला येतात ना, पण लग्न आयुष्यात एकदाच होतं, हो ना? झोप आता तू निवांत, तुला सकाळी सोडतो तुझ्या भावाच्या घरी. असं म्हणून तो तिला सोडून बेडच्या एका टोकाला तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि त्याचा टोमणा तिला कळला. एक दीर्घ श्वास तिनं घेतला आणि त्याच्याकडे एक डॅशिंग लुक देऊन पाहिलं. आणि तिथेच पडलेली रस्सी उचलली, त्याची कॉलर पकडून त्याला उठवला आणि त्याचे दोन्ही हात मागे खेचून बांधले आणि डोळ्यांवर पट्टीसुद्धा बांधली. अगं काय करतेस हे तू तन्वी? अर्जुन, मला टोमणे मारतोस? आता मी तुला शिक्षा करणार. आता तो शांत राहायचं असं ती म्हणाली आणि तो गालात हसला, कारण आता होणार होतं रोमॅन्टिक टिट फॉर टॅट. आपला दुसरा चॅनल तुझी माझी जोडी या चॅनलच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सर्वांनी त्या कथेचाही आनंद घ्यावा. धन्यवाद.